नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज सकाळी सकाळी मस्त काम आवरलं, सगळं काम आवरलं होतं आणि आमच्या घराच्याच पाठीमागे ना आमची शेती आहे, तिथला व्हिडिओ घेतलाय मी. खूप छान मस्त असं भारी वाटत होतं तिथं. आणि सकाळी सकाळीच कोणत्याही कामाची मस्त सुरुवात अशी हिरवा आणि मस्त निसर्गरम्य वातावरण झाली का खूपच भारी. मग तर आता कामावरून आली आहे दुकानात. मी दुकानात आल्याबरोबर आहे ना पहिली ब्लाऊज कटिंग करायची होती मला. कटिंग ब्लाऊज काहीच नव्हते राहिले. मग म्हटलं आता आल्याबरोबर पहिली कटिंग झाले की म्हणजे दिवसभर कंटाळा येत नाही मग ब्लाऊज शिवण्याचा. आणि पटापट ब्लाऊज कटिंग असले की मग पटकन होता ब्लाऊज शिवायचे. तर हे ब्लाऊज आहे ना मी प्रिन्स कट असं कट पीसमध्ये केलेलं आहे मी पॅटर्न काढून. तर हे ब्लाऊज मी तसं कट करते मी एका कस्टमरचं. मी जे 4 घडी करून टाकायचे ना ते नाही आहे, हे पॅटर्न काढून केलेलं आहे हे. तर हे आता कटिंग करून घेते. आज आहे ना दिवसभरात आहे ना आज एवढे 5, 6, 7 ब्लाऊज तरी झाले पाहिजे माझे. कारण की ना पुढे गुरुवारपर्यंत आमच्या गावचा बाजार असतो ना, गुरुवारपर्यंत बरेचसे ब्लाऊज द्यायचे, मग ते पण कव्हर झाले पाहिजे. आणि गुरुवारच्या दिवशी कसं आजूबाजूला खेड्यापाड्यांतून असे बाजारच्या निमित्ताने येतात इथं गावामध्ये. मग एक परत चक्कर आल्यापेक्षा भाजीपाला घेण्यासाठी आल्या की मी ते ब्लाऊज जे टाकलेले राहतात ते तयार करून ठेवायचे. आणि भरपूर ब्लाऊज ह्यावेळेस गुरुवारचे द्यायचे. डेली यूजचे ब्लाऊज आहे, कॉलर फुलबाई, असे सिंथेटिक साड्यांमधले बरेचसे ब्लाऊज आहे. मग आता ते सर्व मी आता कटिंग करून घेते, 6-7 कटिंग करून घेते म्हणजे दिवसभरात तेवढे होऊन जातात. आणि कटिंग करून मग परत शिवायला बसायचं. आता पहिले कसं मुली होत्या माझ्याकडे कटिंगला, मग मला कटिंग होऊन जायची. पण आता स्वतः मीच कटिंग पण करते, पिकोफॉल पण करायच्या. साड्या पिकोफॉलच्या भरपूर आहे, त्या पण शिलाई हात शिलाई ते करायला पाठवायचे बाहेर. आता ती दिदी येईल, मग ती आली का ती घरी घेऊन जाईल मग साड्या. तेवढं बरं असतं, मग साड्या पिकोफॉलचं ते टेन्शन नसतं. आणि ब्लाऊज पण हुका लावायला आहे ना बाहेरच जाता मी काय हुका नाही लावत. ब्लाऊज जर शिवलं ना तर हुका लावायचा पण खूप कंटाळा येतो. मग मी ब्लाऊज हुका वगैरे लावायला बाहेरच देते पिकोफॉल साड्यां ते. मग ते एक बरं पडतं जरा. आणि 2-3 दिवसापासून आहे ना दिदी पण नाही आहे घरी. दिदी घरी नसली का दिदीची खूप सवय झाली आहे, दिदी सगळं काम आवरून घेते. आणि संध्याकाळी ना म्हणजे हे काम कसं असतं ब्लाऊजचं, दिवसभर किती काम करा संध्याकाळी घरात जाऊन आहे ना असं स्वयंपाक करायची इच्छाच होत नाही आणि खूप कंटाळा येतो. आणि तेवढ्या वेळात समजा आता दुकानात जर अजून एखादं ब्लाऊज शिवायला लावलं तर शिवू शकते, पण घरात येऊन स्वयंपाक करायचं म्हटलं का खूप कंटाळा. तर एवढं बरं असतं, दिदी मस्त दिदीचा स्वयंपाक तयार असतो. घरात गेल्याबरोबर मला मस्त काहीच टेन्शन नसतं स्वयंपाक करायचं की काय, मस्त आयतं ताट तयार असतं. हा एक खूप फरक असतो. आणि तिला भरपूर दिवसाचं जसं मी दुकान टाकलं ना तशी ती स्वयंपाक करते. कधीच मला संध्याकाळचा स्वयंपाक हा माहितीच नाहीये. आणि चला आता हे ना एकावर एक मी 3 ब्लाऊज टाकले मी कटिंग करण्यासाठी. तर हे यांचं हे जे ब्लाऊज आहे ना यांचं कमरघेर आहे 30. तर मी यांना 32चं पॅटर्न टाकलं आहे. आपलं जे कमरघेर असलं का त्यानुसार 2 इंच जास्त घेऊन ते पॅटर्न टाकायचं. समजा 30 कमरघेर आहे तर मी आता 32चं पॅटर्न टाकते. ते एकदम परफेक्ट बसतं. खूप काही असं अवघड नाहीये आणि खूप असं अवघडात पाडण्यासारखं काही नाहीये की असं नाही का मग याला ह्या ब्लाऊजला हेच पॅटर्न एखाद्या 2 इंच. समजा आता यांचं 30 आहे तर 31 जरी राहिलं ना तरी 32चं पॅटर्न बरोबर बसून जातं. 1-2 याचा टेपचा फरक पडतो. किंवा यांची छाती वगैरे माप मोजून मग त्यानुसार मग आपण 34चं पण पॅटर्न टाकू शकतो. असं काही नाही की असं खूप भीती वाटण्यासारखं आणि कोणतं पॅटर्न टाकू, काय करू, कसं शिवू, असं काहीच नाही ब्लाऊज शिवण्यामध्ये. एकदा तुम्हाला सवय झाली की बरोबर आपोआप पॅटर्न पण कळायला लागता. आणि एखादा ब्लाऊज जर शिवला ना तुम्हाला लगेच तो अंदाज येऊन लागतो का नाही हे ब्लाऊज बरोबर फिटिंगमध्ये बसलं. ब्लाऊजचं कसं ब्लाऊज बरोबर बसतं, फक्त फिटिंग करण्यावर असतं. ब्लाऊज जर व्यवस्थित जर फिटिंग झालं तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं आणि व्यवस्थित पण येतं. तर मी काय करते आता हे सर्व जे ब्लाऊज आहे ना हे 3 ब्लाऊज एकाच कस्टमरचे आणि हे डेली यूजचे ब्लाऊज आहे. अस्तर टाकून शिवायचे होते. मग डेली यूजचे ब्लाऊजांना शिवायला कॉटनचे पीस आहे, यांना काही वेळ नाही लागत शिवायला. ह्या ब्लाऊजची उंची मी 14 टाकली ना तर 14 नुसार यांना गळा डीप मोठा पसरट गोल गळा पाहिजे होता. मग मी त्यांना 11चा गळा टाकला आहे
11चा गळा टाकून आणि चौकोन बॉक्स बनवून घेतला आहे आणि त्यानंतर तिथून बाहेरून 1 इंच बाहेर घेतला आहे। आपण जो 2 इंच 2.5 इंचचा आकार देतो ना, तो 2.5 इंचचा बॉक्स बनवून आणि तिथून पुढे मी 1 इंच गोलसर आकार दिला आहे बाहेर, म्हणजे त्यांना पसरट पाहिजे होता गळा। म्हणजे आपल्या कस्टमरच्या याच्यावर असतं त्यांना गळा कसा पाहिजे। समजा आता मी या ब्लाऊजला घेतला मी पसरट गळा, एखाद्या कस्टमरला नको पाहिजे तर आपण नाही घेऊ शकत, कारण ते अंतर पण कमी करून घ्यायचं मग। आणि ते जे 1 इंच घेतो ना तिथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं। आता यांना पसरट पाहिजे होता म्हणून मी 1 इंच घेतलं आणि शोल्डर पासून येण्या 4 इंचापासून तर खालीपर्यंत ब्लाऊजला कातरणे लावायची। तिथून पुढे ब्लाऊजला गळ्याला आकार देत चालायचा। आणि कसं असतं मग आपण काय म्हणतो का आपण एवढं छान शिवतो, एवढी छान कटिंग करतो, मग शोल्डरच का उतरतं? तर हा एक मैत्रिणींना खूप महत्त्वाचा आणि मेन पॉइंट आहे हा। आपण कटिंग करताना आपल्याला कळत पण नाही की आपण कुठून कटिंग केली आहे आणि कुठं कातर लागल्या गेली आहे, आणि शोल्डर उतरायला तोच एक मेन प्रॉब्लेम राहतो। तर तुम्ही ज्या वेळेस आपण गळा टाकतो ना ब्लाऊजचा बॅक साईडला, तर बॅक साईड पासून आपण असा मी जसा बॉक्स करून घेतला तसा बॉक्स करून घ्यायचा, नाही तुम्हाला समजलं तर सरळ बॉक्स करून घ्यायचा आणि तिथून वरून शोल्डर पासून खाली म्हणजे वरून खाली 4 किंवा 4.5 इंचापर्यंत तिथून खाली आपण गोलसर गळ्याचा शेप द्यायचा। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं आणि तशा पद्धतीने गळा कट करून बघितला तर तुमचं शोल्डर मला तर वाटतच नाही उतरेल म्हणून, कारण बऱ्याचशा मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम होतो की शोल्डर उतरायला 100% प्रॉब्लेम हाच असतो, मला तरी असं वाटतं। आणि आपण ज्या वेळेस मागचा पुढचा भाग जॉईन करतो ना ब्लाऊज तयार झाल्यानंतर, तो पण आहे ना जॉईन केल्यानंतर त्याला वरती शोल्डर पासून वरती तिरपी टीप घ्यायची। तिरपी टीप घेतल्यानंतर आहे ना मग काय होतं, आपली तिरप्या टीपनी ना शोल्डर उतरायला मदत होते आणि शोल्डर उतरत नाही मग त्याने। आणि कटोरी टाकताना ना नेहमी तिरप्या कपड्यामध्ये टाकत जा। कटोरी तिरप्या कपड्यात टाकली की खूप छान बसते कटोरी। आता हे मी 3 ब्लाऊज आणि 3 ब्लाऊज पीस एकावर एक अस्तर आणि ब्लाऊज पीस ठेवून कटिंग करून घेतले। म्हणजे आम्ही जरी हे एक कटिंग केली असते तर मला खूप वेळ लागला असता, मग मी सर्व ते एकाच मापाचे होते, मग एकावर एक ठेवून कटिंग करून घेतले। आता त्यानंतर मग आपण शिवायच्या वेळेस बाजूबाजूला करून घ्यायचे। आता हे जे ब्लाऊज आहे ना हे 2 दाखवते, हे 2 अस्तर आहे। तर हे एका ब्लाऊजचं कमरघेर आहे 26 आणि एकाचा आहे 25, म्हणजे हे 1 इंचाचं अंतर आहे। तर मग मी काय करणार, मग आता एक कापण्यापेक्षा 1 इंच सोडण्यापेक्षा मी दोघं पण एकावर एक ठेवून घेणार आहे। आणि एका कस्टमरची बाही आहे 4 आणि एका कस्टमरची आहे 5.5। मग बाही कट करताना मी 5.5चीच आकारात कापून घेणार आणि दोघांना पण एकच पॅटर्न टाकलं तरी चालतं, म्हणजे 26 आणि 25 आणि 26 27 या मापापर्यंत तुम्ही 28चं पण पॅटर्न टाकू शकता आणि त्याचं कुठलंही काही कमी जास्त पण होत नाही, एकदम परफेक्टली येतं। आता हे पण मी तेच करते, दोन्ही पण 2 कस्टमरचे ब्लाऊज आहे, माप थोडेसे वेगळे पण मी ते असे एकावर एक कट करून घेते। आता मी हे आणि यांना मी 28चं पॅटर्न टाकलंय या ब्लाऊज पीसला। हे आता आधी अस्तर कट करून घ्यायचे, अस्तर कट करून झाले की मग दोघं पण पीस कापून घ्यायचे, म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि शिवताना मग आपण आपल्या लक्षात ठेवायचं का आपलं कोणत्या कस्टमरचं ब्लाऊज, मग ते मापानुसार आपण बाही पण कमी करून घेऊ शकतो। आणि राहिला प्रश्न आपल्या मागचा गळ्याचा, तर बॅक साईडला आहे ना आपण आता मी एका ब्लाऊजचा गळा आहे 7 आणि एका ब्लाऊजचा गळा आहे 9, तर मग मी पाठीमागचा गळा कट नाही केला, दोघं पण सोबत, दोघं पण पाठीमागचे भाग बाजूबाजूला करून घेतले आणि त्यानंतर मग मी गळा कट करणार आहे, ज्या त्या मापाचा गळा कट करून घेणार आहे। म्हणजे हे पण एकदम सोपं पडतं आणि हे माप कमी असल्यामुळे यामध्ये डबल क्रॉसपट्टी बसली आहे, तुम्ही सिंगल पण क्रॉसपट्टी टाकू शकता। आणि मी तर म्हणजे कमी मापापर्यंत जो ब्लाऊज पूर्ण जोपर्यंत बसतं ना अस्तर उरण्यापेक्षा मी डबल क्रॉसपट्टीचं ब्लाऊज टाकते। डबल क्रॉसपट्टीचं ब्लाऊज दिसायला पण आणि एकदम छान येतं ते पण ब्लाऊज। आणि हा बघा आता हे दोन्ही पण पार्ट बाजूबाजूला करून घेतले आणि दोघांचे गळे कट करून घेतले। आता कटिंग करताना पण मी तसंच करणार आहे, दोघं पण पीस एकावर एक ठेवून घेणार आहे आणि मग ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाहीये।
आणि असं काही म्हणजे फक्त आपण कापताना, आता हे खूप पीस सुळसुळीत पीस आहे, सिंथेटिक साड्यांवरचे पीस आहे. कापताना फक्त थोडंसं एकावर एक ठेवून मागे पुढे पीस पदर आपला कुठं काय मागे पुढे होत आहे का ते बघून घ्यायचं आणि पूर्ण पॅटर्न टाकून घ्यायचं आपलं अस्तरचं. ब्लाऊज पीसवर किती बसतं, कोणत्या ठिकाणी कोणता पार्ट बसतो हे लक्षात घ्यायचं. नाहीतर मग आपण काय करू, एक एक पार्ट ठेवला आणि एक एक कट करत गेले का तुम्हाला मग ब्लाऊज पीस एखाद्या वेळेस कमी येऊ शकतो आणि आपलं जे अस्तरवर जे कापलेलं असतं पॅटर्न ते कमी बसणार नाही. मग हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही पहिले सर्व ब्लाऊज पीस टाकून घेतला आणि सर्व पॅटर्न टाकून घ्यायचे आणि त्यानंतरच ब्लाऊज पीस कटिंग करायचं. एक वेळ आपलं अस्तर वाया गेलं तर चालेल, पण मग ब्लाऊज पीसला कमी जास्त नको व्हायला, ही काळजी घ्यायची. आता हे सर्व माझे ब्लाऊज शिवून झाले. यातले एक बोटनेक ब्लाऊज आहे आणि बाकीचे सर्व कटोरीज ब्लाऊज आहे. यामध्ये एकच कट ब्लाऊज असेल. हे सर्व ब्लाऊज मी कटिंगला घेतले होते. तर 1 तास झाला. 1 तासामध्ये मी किती ब्लाऊज कटिंग केले, 7 ब्लाऊज कटिंग केले. म्हणजे हेच जर ब्लाऊज जर मी प्रत्येक ब्लाऊज जर सिंगल टाकून जर कटिंग केला असतं तर खूप वेळ गेला असता आणि बराच वेळ म्हणजे जवळजवळ 6 वाजले असे, 2 ते 3 तास म्हणजे डबल वेळ लागला असता. मग मी तेच एक ब्लाऊज एकावर एक ठेवून कटिंग केले. तर त्यांनी आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला शिवायला पण सोपं असतं आणि पटकन ब्लाऊज पण कटिंग होतं. तर आता हे 7 ब्लाऊज आहे कटिंगचे 7 ब्लाऊज झाले. तर चला, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, माझी कटिंग आवडती का ब्लाऊजची ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुमची पण कटिंग कशी आहे, तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊज शिवता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता भरपूर वेळ होता ब्लाऊज शिवण्यासाठी. मग एवढ्या लवकर काय मला घरी पण जायचं नव्हतं. मग जे ब्लाऊज शिवलेलं कटिंग केलेलं होतं ना मी प्रिन्स कटचं, आता ते थोडं फार जॉईंट करून घेते म्हणजे उद्या तेवढा वेळ माझा कमी होईल. मग आणि ब्लाऊज शिवाय प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवायला अगदी सोपं आहे, काही वेळ लागत नाही. अर्ध्या तासातच ब्लाऊज होतं. जसं की आपलं कटोरीचं ब्लाऊज होतं ना तसंच हे पण ब्लाऊज होतं. आणि जसं मी 4 टक्समध्ये जसं ते प्रिन्स कट ब्लाऊज टाकते ना तसंच हे पण त्याच प्रकारचं आहे, फक्त याची कटिंग केलेली आहे आणि जे ब्लाऊज टाकते ना मी त्याची कटिंग केलेली नसते आणि फक्त आपला प्रिन्सचा आकार देऊन टक्स टाकायचे असतात. तर हे पण छान आहे, सोपी पद्धत आहे हे पण. आणि आयपट्टी ते लावताना आहे ना प्रत्येक वेळेस तुम्ही अस्तरची पट्टी लावायची, कारण की ब्लाऊज पीसची पट्टी लावली की आपलं हुक अडकलं की आपली ब्लाऊज पीसची लवकर पट्टी खराब होती. आणि आयपट्टी कॉटनची जर पट्टी लावली तर आपलं ब्लाऊज पण जास्त दिवस चालतं आणि फाटत पण नाही आणि लवकर जास्त विरायला पण सुरुवात होत नाही. त्यामुळे तुम्ही अस्तरचीच पट्टी लावायची. आता हे बघा, हे पण झालंय. आणि हा म्हणजे दोन्ही पार्ट जोडल्यानंतर आयपट्टी लावल्यानंतर हा जो गळा आहे ना, तुम्हाला ते प्रत्येक वेळेस ते सांगते, गळ्याला पुढचा आकाराचा शेप देणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही त्या आकाराला आहे ना डायरेक्ट कातर नाही लावायची, आधी टिप मारून घ्यायची. टिप मारल्यानंतर आपल्याला जसं योग्य वाटेल ना तसं आकार देत चालायचे. एकदम कातर नाही लावायची. एकदम कातर लावायला जाल तर तो कमी जास्त होऊ शकतो. तर दोघं पण एक पार्ट जोडून घेतला की दोघं पण बरोबर सोबत ठेवून बघायचे, कोणत्या भागाचा आकार काही कमी जास्त होतोय का ते बघायचं आणि त्यानुसार परत त्या गळ्याला आकार द्यायचा. तर बघा, माझा दोन्ही पण गळ्याला आकार देऊन झालाय. खूप सुंदर आलाय आकार आणि खूप मस्त असा गोलसर शेप येतो पुढच्या गळ्याचं. म्हणजे ज्यावेळेस आपण पायपिंग करतो ना, पायपिंग केल्यानंतर अजूनच भारी दिसतं. बघा, खूप छान आलाय बघा हा शेप. पायपिंगला पण पट्टी काढताना क्रॉसमध्ये काढायची. क्रॉसमध्ये पट्टी पायपिंग खूप छान येते. तुम्ही सरळ पण कपड्याची पायपिंग करू शकता, पण सरळ कपड्याची काय होतं, ती पायपिंग उलट होण्याची भीती असते आणि जो असा गोलसर गोट येतो ना, तर तो गोलसर गोट एवढा पाहिजे तसा येत नाही. तुम्हाला जसा जमेल तसा करा, पण शक्यतो तिरप्या कपड्याचीच पायपिंग करायची सवय लावा.